पारंपरिक पद्धतीने केलेली कोथिंबीरीची वडी। लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक जोडी कोथिंबीर निवडून घेतली, ती धुतली आणि अशा स्वच्छ कापडावर वाळायला ठेवली। आता ही सुकली की मी बारीक कट करून घेते। हे बघा, कोथिंबीर मी एकदम अशी बारीक चिरून घेतली आणि एकदम ड्राय आहे, अजिबात पाण्याचा अवशेष नाही यात। आता ही कोथिंबीर मी एका बाउल मध्ये घेऊन मोजून घेते, म्हणजे किती बाउल आहे ते कळेल। कोथिंबीरीचं एकदा माप कळालं की मला पुढचं साहित्य किती घ्यायचंय ते मी ठरवू शकते। कोथिंबीर वडी करताना बेसनाचं आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे। ते जर अगदी ॲक्युरेट घेतलं तर वडी अजिबात फसत नाही, तुटत नाही, अगदी व्यवस्थित होते। तर इथे माझ्याकडे बरोबर 2 बाउल कोथिंबीर आहे। तर 2 बाउल कोथिंबीरीसाठी मी घेते 1 बाउल बेसनाचं पीठ। तुम्ही सुद्धा कुठलीही एक वाटी घेऊन असं मेजरमेंट करू शकता, म्हणजे प्रमाण एकदम अचूक राहील। आता इथे 1 बाउल मी बेसन ऍड केलं, तर 1 बाउल बेसनसाठी मी घेते अर्धा बाउल तांदळाचं पीठ। तर हा रेशो असाच राहील, जेवढी कोथिंबीर आहे त्याच्या अर्धा बेसन आणि जेवढं बेसन आहे त्याच्या अर्धा तांदळाचं पीठ। आता पुढचं प्रमाण मी ह्या एका चमच्याने मोजून घेते। तर 1 चमचा मी ऍड करते हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट। तर ही पेस्ट मी करण्यासाठी घेतलंय छोटासा आल्याचा तुकडा, 1 ते 1.5 मिरची आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या। हे सगळं एका खलबत्त्यात मी रफली कुटून घेते। त्यानंतर यात जाईल 1 चमचा ओवा। ओवा असा चुरूनच ऍड करायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो। त्यानंतर 1.5 चमचा पांढरी तीळ। त्यानंतर यात जाणार आहे 2 चमचे लाल मिरचीची पावडर, आपली रेग्युलर जेवणाची चटणी। आता यात थोडीशी मिरची सुद्धा ऍड केली, त्यामुळे अंदाज घेऊनच तुम्हाला जेवढं तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट ऍड करा। चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर। आता हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करताना कोथिंबीर एकदम क्रश करून मिक्स करायची, म्हणजे कोथिंबीरीतलं जे काही मॉइश्चर आहे ते पिठात मिसळेल आणि जेव्हा आपण पाणी घालून जेव्हा पीठ मळू तेव्हा एक्स्ट्रा पाणी ऍड होणार नाही। पाणी एक्स्ट्रा झालं ना त्यामुळेच वड्या बिघडतात, त्यामुळे अशी चुरूनच पहिल्यांदा मिक्स करून घ्या आणि त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी ऍड करायचं। असं हे सगळं 5 ते 6 मिनिटं मी व्यवस्थित क्रश करून घेते। अगदी चिवड्याप्रमाणे हे मिश्रण झालं पाहिजे, सुटसुटीत। आता हे माझं सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि यात मी थोडं थोडं करूनच पाणी ऍड करते। पीठ आपल्याला बऱ्यापैकी घट्टच मळायचंय, एकदम असं पातळ मळायचं नाही आणि एकदम असं कडकही मळायचं नाहीये। पुऱ्या करताना आपलं जसं पीठ असतं ना बऱ्यापैकी तसंच मळायचं आहे। आता हा व्यवस्थित गोळा होतोय, पीठ बऱ्यापैकी आता माझं मळून झालं। आता मी थोडंसं हाताला तेल लावून फक्त अजून 2 मिनिटं जरासं मळून घेते। आता वड्यांचं पीठ व्यवस्थित माझं मळून झालेलं आहे। आता वळूयात स्टीमिंग कडे। तुम्हाला हवे असेल तर रोल करून सुद्धा वाफवून घेऊ शकता। मी डायरेक्ट चाळणीला तेल लावून असं फ्लॅट सरफेस करून वाफवून घेणार आहे। आता वड्या तुम्हाला किती जाड हव्यात किती पातळ हव्यात त्याप्रमाणे तुम्ही मिश्रण ताटात स्प्रेड करू शकता।
थोडासा युनिफॉर्म लेअर होण्यासाठी मी थोडंसं तेल लावून असं डॅब करून घेते आणि त्यावर थोडेसे तीळ आणि कोथिंबीरीची पानं मी अशी लावून घेतलेत. आता हे मी चांगलं 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घेते. आता हे वाफवले की नाही ते बघण्यासाठी बरोबर मधोमध टूथपिक घालून बघते. अजिबात काही चिकटलेलं नाही, म्हणजे वड्या आता व्यवस्थित वाफवल्यात ते आता कट करू शकतो. मी या अशा चौकोनी कट केल्यात. आमच्या घरी बऱ्यापैकी अशा जाडच करतात, त्यामुळे साईज तुम्हाला जशी जाड पातळ हवी असेल तसं तुम्ही ताटात स्प्रेड करून त्या कट करून घ्या. आता ह्या वड्या तेलात डीप फ्राय सुद्धा करू शकतो, पण मी असं तव्यात थोडंसं तेल घेऊन फक्त चारी बाजूने ह्या वड्या अशा भाजून घेते. अशा सुद्धा छान लागतात. तर ह्या भाजताना मी ह्या वड्यांच्या अशा कडा पण अशा भाजून घेते. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीच्या क्रिस्पी कोथिंबीर वड्या तयार. पाहिलत ना किती सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.